हाउसिंग सोसाइटी क्यों फॉर्म होती है, इसके फंड्स कैसे रेज किए जाते हैं, रेज किए हुए फंड्स का कहाँ कहाँ यूज कर सकते हैं, रिकवरी ड्यूज की वसूली करना कितना ज़रूरी है। जानते हैं कुछ इन्हीं सवालों के जवाब एक्स टीडीआर एडवोकेट धरणीधर पाटिल जी और डेप्यूटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव पुणे सिटी 3 शाहूराज हिरे जी के साथ इन वीडियोज में। याच्या वर मी एक थोडंसं माझं 1-2 मिनिटं मत देतो. मला याच्यामध्ये त्यांच्या जे प्रामाणिकपणे संस्थेचं काम करत आहेत त्यांच्या भावना माझ्यामध्ये इथे लक्षात येत आहेत. परंतु आपण कायदेशीर किंवा अगदी प्रॅक्टिकली जरी विचार केला तरी कायदेशीर याच्या बाजूने विचार केला तर राईट टू ऑक्युपाय इज द स्पेसिस ऑफ प्रॉपर्टी. जो मुळात जो प्रॉपर्टी मनुष्य विकत घेतो ते विकत घेतल्याबरोबर त्याला राईट टू ऑक्युपाय हा निहित आहे. त्याचं स्पेसिस कॅरेक्टरिस्टिक आहे त्या प्रॉपर्टीचं. त्याच्यामुळे त्याचं राईट टू ऑक्युपेशन आपण काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याला जरी एक्सपेल केलं तर काय होणार आहे? त्याला तुम्ही काही सर्व्हिसेस देणं बंद करा असं तुम्हाला वाटतंय? नाहीये. तुमच्या इथं फ्लॅट ओनरला ते अधिकार दिले मॅनेजर ऑफ द प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये. तुम्ही त्यांचे याचे सुद्धा अधिकार आहेत. तो कोर्टात जाऊ शकेल, रिट पिटिशन दाखल करेल. त्याच्यामध्ये त्याचे जे काही रिस्टोर जे काही त्याचे इव्हन त्यांचे जे बेसिक नेसेसिटीज किंवा इसेन्शियल साठी जे राईट्स आहेत तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा, कोर्ट त्या ठिकाणी त्याला सांगू शकते की मग त्यावेळेला तू हे पैसे भर वगैरे वगैरे. दॅट इज अ डिफरंट इश्यू. परंतु इथे आता तुम्ही म्हणतात की हे मेकॅनिझम प्रॅक्टिकल नाही असं तुमचं जे म्हणणं आहे त्याच्याबद्दलचा मी एक प्रतिवाद या ठिकाणी करतोय की ज्या वेळेला तुम्ही कोणतंही बाय वे ऑफ सेक्शन 91 असेल किंवा बाय वे ऑफ सेक्शन 154B29 असेल, ज्या वेळेला तुम्ही हे सर्टिफिकेट घेतात त्यावेळेला किंवा सर्टिफिकेट जरी घेतलेलं नसेल तरी इव्हन दो त्याला तुम्ही बिल दिलेलं आहे आणि बिल देऊन 3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे, ते बिल त्याने एक्नॉलेज केलेलं असेल, त्याची एक्नॉलेजमेंट तुमच्याकडे असेल आणि 3 महिन्याचा कालावधी गेला असेल तर त्या संबंधित फ्लॅट धारकाच्या प्रॉपर्टीवर त्याच्या शेअरवर सोसायटीचा चार्ज निर्माण होतो. त्यामुळे ज्या वेळेला तो व्यक्तीला ज्या वेळेला ती प्रॉपर्टी विकायची असेल ती तो विकू शकत नाही किंवा त्याच्यावर त्याला कर्ज काढायचं असेल तर सोसायटीची त्याला एनओसी आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की असं तुम्ही समजू नका की हे काही नाहीये. बेसिकली मला वाटतं याच्यामध्ये आपण त्याकरता आपल्याला ते अधिकार आहेत. संस्था ज्या वेळेला होते त्यावेळेला ते टेनंट को पार्टनरशिप म्हणजे फ्लॅटच्या बाबतीत म्हणायला गेलं तर टेनंट को पार्टनरशिप आहे. त्यामुळे तिथे संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये तो चार्ज ऑटोमॅटिक निर्माण होत असतो आणि म्हणून तिथे कोणीही व्यक्ती आहे त्यामध्ये संस्थेचे एनओसी त्या ठिकाणी घेत असतात. आणि मला वाटतं की एवढ्या एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये जाण्याची गरज निर्माण होत नाहीये. अनेक वेळेला रजिस्ट्रार म्हणून आमच्याकडे ज्या ज्या वेळेला आहेत काही समाजकंटक असतात, काही विनाकारण त्रास देणाऱ्या प्रवृत्ती असतात, त्यांना वठणीवर आणण्यासाठी असे उपाय केले जातात आणि त्यासाठीचे ऍप्लिकेशन आमच्याकडे येतात. पण ज्या ज्या वेळेला डिफॉल्टर म्हणून या व्यक्तीला तुम्ही संस्थेतून निष्कासित करण्याचा ज्या वेळेला ठराव पारित करतात कलम 35 नुसार, त्या कलम 35 नुसार पारित केलेल्या ठरावाला शेवटी जोपर्यंत रजिस्ट्रार मान्यता देत नाही तोपर्यंत तो ठराव जो आहे तो पुढे ऑपरेट होत नाही. आणि रजिस्ट्रार म्हणून ज्या वेळेला आमच्याकडे येतं त्यावेळेला जर तुमच्याकडे लिगल मीन्स ऑफ लिगल रिकव्हरीचे ड्यूज तुमच्याकडे रिकव्हरी करण्याचे लिगल मीन्स तुमच्याकडे असताना तुम्ही हा एवढा आताताई निर्णय काय करता? रजिस्ट्रारचं डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आहे आणि मग आम्ही त्यावेळेला हा विचार करत असतो की राईट टू ऑक्युपाय इज द स्पेसिस ऑफ द प्रॉपर्टी. हे त्या प्रॉपर्टी ओनरचा तो अधिकार आहे आणि त्यामुळे बहुतांश केसेसमध्ये अशा प्रकारे संस्थांच्या ज्या काही प्रोसिडिंग्स आमच्याकडे समजा असे ऍप्लिकेशन आले तर त्याला रजिस्ट्रार सहजासहजी मान्यता देत नाही आणि हे आपण इथे लक्षात घ्यावं. म्हणून त्यापेक्षा ज्या वेळेला तुम्ही बिल रेज करतात आणि 3 महिन्याचा कालावधी त्याच्या ते बिल एक्नॉलेज झाल्यानंतर त्याचा गेलेला असेल तर ऑटोमॅटिकली चार्ज त्या ठिकाणी संस्थेचा निर्माण होतो. म्हणजे संस्थेचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर निर्माण होत असतो. आमच्याकडे अनेक केसेस आहेत की अनेक संस्थांनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्यांचे अधिकार मिळवलेले आहेत. मला वाटतं याच्यामध्ये अधिक आपण लिगल धरणीधर पाटील सर असतील किंवा इतर काही असतील त्यांचे अधिक सल्ले आपण घ्यावेत. आपल्याला बरोबर मार्ग या ठिकाणी मिळू शकतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हा, मी माझं ओपिनियन विचारलं होतं फक्त. तसं काय नाही, ज्याला आपण म्हणतो वादे वादे जयते तत्वबोधा, तशा पद्धतीचा हा माझा प्रश्न होता. माझा काही स्पेसिफिक कोणाकडे उल्लेख नव्हता. ओके, धन्यवाद.
थँक्यू सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे सुमित जैन, इथॉस सोसायटीचे चेअरमन आहेत ते. सुमित जैन. हेलो सर, आवाज आ रहा है? हॅलो, बोला आवाज जयेश आ रहा है, सर. आवाज आ रहा है. हाँ हाँ सर. सर मेरा एक क्वेश्चन है. हमारी एक्चुअली सीएचएस नहीं है, हमारा है अपार्टमेंट कॉन्डोनियम. तो अपार्टमेंट कॉन्डोनियम की रिकवरी प्रोसेस भी सेम है जैसा सीएचएस का होता है, या इसके लिए कोई डिफरेंट प्रोसीजर होता है? अपार्टमेंट के लिए आपको तो सिविल कोर्ट में रिकवरी प्रोसीडिंग करनी पड़ेगी. कोऑपरेटिव कोर्ट या रजिस्ट्रार का रेमेडी इज नॉट अवेलेबल टू यू. सो रिकवरी प्रोसीडिंग इज ऑलमोस्ट सेम. उनको नोटिस दो, बिल रेज करो, नोटिस दो, फिर भी पैसे नहीं देता है तो वकील का नोटिस दो, फिर भी पैसे नहीं देता है तो सिविल कोर्ट में सूट दाखिल करो, आपका रिकवरी हो जाएगा. यही प्रोसीजर है, सिंपल प्रोसीजर है. पर रजिस्ट्रार और कोऑपरेटिव कोर्ट में आप नहीं जा सकते. ओके, थैंक यू सो मच सर. थँक यू. थँक्यू सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे बाळासाहेब जाधव. उषा रावत मॅडमचा प्रश्न होता, पण तो या टॉपिक विषयी नाही, पुढच्या टॉपिक विषयी आहे. तर बाळासाहेब जाधव युनायटेड राईटचे चेअरमन आहेत ते लोहगावमधून. सर नमस्कार. माझा क्वेश्चन आहे की बिल्डरने 2 वर्षाचा मेंटेनन्स घेतलाय आमच्याकडनं ₹2 तर आम्ही त्याला 2 वर्ष तो लायबल आहे का लॉस मध्ये देखील? जर खर्च 5 लाख आहे आणि 2-2.5 लाखापर्यंत मंथली कलेक्ट केले, तर 2 वर्षापर्यंत आम्ही मेंटेनन्स रिकव्हरी सुरू करू शकतो का? सोसायटीची नोंदणी झाली आहे का? हो सर, सोसायटीची नोंदणी फेब्रुवारीमध्ये झाली आहे आणि आता आमच्याकडे 2 ते 3 महिन्यापर्यंत पैसे राहतील असं आहे. आयडियली पुढच्या मार्चपर्यंत 2 वर्ष कंप्लीट होतात. नाही, पिरियड काय कंप्लेंट होतो हा इथं भाग नाही महत्वाचा. सोसायटीची नोंदणी झाली असेल हो. तर तिथून Yes. पुढे मेंटेनन्स तुमचा तुम्ही बघायचा आहे आणि बिल्डर कडे जे पैसे येणार आहेत त्यासाठी तुम्हाला डीडीआर कडे तक्रार करता येईल. त्यात काय अडचण नाही. नाही. बिल्डर आम्हाला पैसे देणार आहे, परंतु जो फंड्स आहे रेसिडेंटचं म्हणणं आहे की आम्ही बिल्डरला 2 वर्षाचा बिल्डरने देखील 2 वर्षाचा पैसा घेतलाय, तर आम्ही आता पैसा का द्यावा कमिटीला? कमिटी आणि मेंबर आणि सोसायटी ह्या 3 वेगळ्या गोष्टी नाहीत, हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. कमिटी ही सभासदांनी नियुक्त केलेली किंवा सभासदांनी संस्थेचा कारभार बघण्याची जबाबदारी दिलेले सभासदच आहेत. दे आर नॉट different, they are not alien people, they are not something which is of the society. शाहू राजे यांनी आपल्या मगाच्या उत्तरामध्ये अतिशय सविस्तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करीन आपल्या बाळासाहेब जाधवांच्या माहितीसाठी. सोसायटीची नोंदणी झाल्यापासून नंतरचा जो मेंटेनन्स आहे तो तुम्ही एजीएम ची मीटिंग होऊन आवश्यक तेवढा मेंटेनन्स गोळा करायला सुरू करा. त्याशिवाय सोसायटीचा मेंटेनन्स म्हणजे सोसायटी मेंटेन होणार नाहीये. आणि राहिला प्रश्न बिल्डरचे पैसे शिल्लक आहेत, मग ते वापरा. चांगली गोष्ट आहे, बिल्डर कडून पैसे आले असतील तर ते नक्कीच वापरा तुम्ही, ते तुमचेच पैसे आहेत. किंवा बिल्डरने जर सगळे पैसे दिले नाहीत तर ते तुम्ही मागून घ्या. मागून जर दिले नाहीत तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रोसिडिंग करता येत आहे. आणि बिल्डर जर स्वेच्छेने काही जास्त देणगी देणार असेल तर ती सुद्धा घेण्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, ते पण तुम्ही घेऊ शकता. बिल्डर जर चांगला असेल तर काही प्रॉब्लेमच नाही येणार. परंतु मेंबर जर असं म्हणत असतील की आम्ही मेंटेनन्स देणार नाही, बिल्डरकडे जे पैसे आहेत ते आधी खर्चा मग बघू म्हणाल तर हे कधीच सुरुवात होणार नाही. तुम्ही एक मीटिंग घ्या, त्यांना कन्व्हिन्स करा. आणि मगाशी काकांना सांगितल्याप्रमाणे तेच तुम्हालाही सांगेन की त्यांचं प्रबोधन थोडंसं झालं पाहिजे, सभासदांचं प्रबोधन झालं पाहिजे. तुम्ही अडचणी मांडा, सभासदांच्या सर्व बाबी मांडा की वॉचमनला एवढे पैसे द्यावे लागतात, झाडलोट करणाऱ्याला एवढे द्यावे लागतात, हे जे विद्युत लाईटचं बिल येत ते एवढं येत आहे, याला काय रंगरंगोटी करायची असेल तर त्याचे बिल येत आहे, पाण्याचं बिल एवढं येत आहे, बाहेरून पाणी घेत असाल तर, नसाल घेत तर कॉर्पोरेशनचं सुद्धा पाण्याचं बिल तुम्हाला द्यावंच लागतंय. हे सगळा हिशोब लोकांच्या समोर मांडा. एक बजेट तयार करा. एखादा तुमचा जो काही अकाउंटंट असेल, लेखक दप्तर लिहिणारा, त्याच्याकडून बजेट तयार करून घ्या. नसेल तर एखाद्या प्रोफेशनल माणसाला एंगेज करा, बजेट तयार करा, सभासदांसमोर मांडा
आणि त्यांना सांगा की या पर फ्लॅट एवढे एवढे पैसे येतात आणि आलेल्या या रकमेतून हे बिल्डरकडून मिळालेले पैसे वजा करता तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील आणि तर सोसायटी मेंटेन होईल. सर्व पार्टिसिपंट जवळजवळ जे आहेत त्यांना मी एक सांगेन की सिंकिंग फंडाचा जो कन्सेप्ट आहे तो इतका महत्वाचा आहे सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये. समजा जर एखाद्या बिल्डिंगचं आयुष्य जर 50 वर्ष असेल किंवा 60 वर्ष असेल किंवा 35 वर्ष असेल तर सोसायटीच्या 35व्या 60व्या किंवा 50व्या वर्षी बिल्डिंग पुन्हा बांधण्या इतका फंड निर्माण झाला पाहिजे, त्याला सिंकिंग फंड म्हणतात. म्हणजे आपल्याला मेंटेनन्स गोळा करायचा आहे त्याचं हे टार्गेट आहे की 50व्या वर्षी बिल्डिंग आपल्याला रिप्लेस करता आली पाहिजे, जशाला तशी नव्यानं उभी करता आली पाहिजे, तेवढा मेंटेनन्स गोळा केला पाहिजे. तर मेंटेनन्स गोळा करण्यामध्ये कुचराई करून किंवा मेंटेनन्सचे आकडे करून सोसायटीला काही लाभ होईल असं मला वाटत नाही. तुम्ही मेंबरला जरा समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांना बरोबर घ्या, नाहीतर त्यांना कमिटीचं चेअरमन करा, त्यांना काही दिवस कारभार करू द्या, ते बघतील आणि त्यांना ते समजेल आणि मग ते भाग घेतील. यामध्ये प्रशिक्षणाच्या अभावाचा आणि प्रबोधनाच्या अभावाचा भाग दिसतोय. ठीक आहे. म्हणजे सर मला वाटतं बाळासाहेब तर सर आणखी एक क्वेश्चन होता माझा. तत्पूर्वी म्हणजे बिल्डरनं 2 वर्षाची कमिटमेंट केली आहे की 2 वर्षाचा फंड मी इतका घेतलाय आणि तो 1.5 वर्षाचाच फंड संपलाय, तर कमिटी वसूल करू शकते मेंबर सभासदांकडनं? सभासदांकडून वडूच कर्ज नोंदणीच्या पूर्वीचे पैसे तुम्हाला नाहीत वसूल करता येणार. नोंदणीच्या नंतर तुम्हाला मेंटेनन्स हो, हो. करून तो वसूल करावा. नोंदणीच्या नंतरच. आणि दुसरा प्रश्न असा होता की हिरे साहेबांना काय ऍड करायचं असेल तर बोला प्लीज. सर दुसरा एक प्रश्न असा होता की मेंटेनन्स रिकव्हरी सुरू करताना स्टँडर्ड अप्रोच कुठला ठेवावा? स्क्वेअर फीट करावा का फ्लॅट बेसिस वरती करावा? फ्लॅट बेसिस युनिट. पर युनिट ठरवा, पर युनिट. ओके सर. हॅलो, हिरे साहेबांना काय ऍड करायचंय का? हॅलो, हिरे साहेब आहेत का? सर म्यूट आहेत सर आहेत. हॅलो, पर युनिट का पर स्क्वेअर फीट बद्दल विचारतायत, काही तुम्हाला ऍड करायचंय का? मी पर युनिट सांगितलं. अरे बाळा, हॅलो सर आवाज येत नाही. सर शाहूराजी हिरे साहेब तुमचा आवाज ऐकू येत नाहीये आणि पाटील सर आणि हिरे सर हा कन्व्हिन्सचा प्रश्न आहे किंवा मेंटेनन्स वरती आपण सेपरेट घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण आन्सर केलंय. आता आणखी बरेच क्वेश्चन आपल्याला ज्याचे आन्सर द्यायचे आहेत. सो विल स्किप दिस क्वेश्चन आणि आपण पुढे जाऊया. सुमित मोरे जे आहेत ॲक्वामिट सोसायटीचे चेअरमन आहेत. सुमित मोरे. हा सर. बोलिये ना सर. ऍक्च्युली प्रश्न असा आहे की आता लँड ओनरचे आमच्या इथे 13 फ्लॅट्स आहेत. तुम्ही रिकव्हरीचं तर त्यांना तिथे सांगितलं कसं करायचं म्हणून, पण ते नाहीच ऐकायला तयारच नाहीयेत. सो ते कसं करायचं? आणि दुसरं म्हणजे आता लेट पेमेंट जे आहे त्याच्यावरती आम्ही चार्जेस तर लावलेत, तर ते किती टक्के आपण लावू शकतो? आणि बरेचसे जण येतात की आम्हाला वेवर द्या किंवा मग आम्हाला लेट फी नाही भरायची, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, असं सगळं काही बऱ्याचदा चालू असतं. सो मग ते कसं हँडल करतंय? वेवर बद्दल आपण बोललो, सोसायटी निगोशिएट करू शकते, ठरवू शकते, मात्र कमिटीला तो अधिकार नाहीये. जनरल मीटिंग समोर जा तुम्ही, जनरल Okay. मीटिंगचा सल्ला घ्या की बाबा याचे पैसे येत आहेत, किंवा एखादी जनरल स्कीम करा किंवा ठरवा 2 वर्षासाठी कोणालाही ज्यादा चार्जेस घ्यायचे नाहीत किंवा इंटरेस्ट लावायचा नाहीये. सोसायटी ठरवेल त्याप्रमाणे. इंटरेस्ट मात्र 21% पेक्षा जास्त लावता येत नाहीये. लँड ओनरचे जे 13 फ्लॅट आहेत, लँड ओनर हा सुद्धा एक ऑक्युपायर आहे आणि त्याला मेंटेनन्स द्यावा लागेल. त्याच्यामुळं त्याची काही सुटका नाहीये किंवा त्याला तुम्ही माफ नाही करू शकत. कमिटीने जर वसूल नाही केलं तर कमिटीकडून वसूल करायची कायद्यात तरतूद आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाट नका बघू. बिल्डरला ते 13 जे मालक आहेत, मालकाचे जे 13 युनिट आहेत त्याचं बिल रेज करा. एकाच नावानं असतील तरी एक जरी बिल रेज केलं तरीच भागेल आणि वेगवेगळ्या नावानं असतील तरी वेगवेगळी बिल रेज करा.
बिल पाठवा, नंतर वकिलाची नोटीस पाठवा, नंतर प्रोसिडिंग फाईल. आणि पुढचे 2 प्रश्न असे आहेत की आता अजून सुद्धा काही सोसायटी हँडओव्हर झाल्याच्या नंतर बिल्डरने फ्लॅट सेल आउट केलेत. पण त्यांचा जो मेंटेनन्स अमाउंट बिल्डरने घेतलेला आहे तो अजून आम्हाला ट्रान्सफर केला नाही. सो मग ह्याच्यासाठी पण बिल्डरशी कॉन्टॅक्ट करूनच करावं लागेल. हो 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 हो. बिल्डरशी कॉन्टॅक्ट करणे, पत्रव्यवहार करणे, पत्रव्यवहाराचं रूपांतर हळूहळू नोटीस मध्ये करणे आणि मग पुढे सरकणे. ओके, धन्यवाद. आणि व्याजाबद्दल मी बोललो, तुम्हाला माफी करता येईल, मात्र जनरल मीटिंग समोर जावं लागेल. ओके. थँक्यू सर, थँक्यू. तर पुढचा प्रश्न आहे किरीट दवे. या किरीट दवे साहेब. गुड इवनिंग सर. सर मेरा प्रश्न ये है कि एक मेंबर ने फ्लैट लिया सोसाइटी में, मगर उसने जो प्रॉपर स्टैम्प ड्यूटी पेमेंट करनी चाहिए वो पेमेंट नहीं की. तो कमिटी ने उसको बोला कि भाई स्टैम्प ड्यूटी वगैरह पेमेंट करके आओ, बाद में हम तुम्हारा ट्रांसफर करेंगे, तब तक ट्रांसफर नहीं करेंगे. सो ही स्टॉप पेइंग मेंटेनेंस मीनवाइल. और बाद में उसका बैंकों से कोई केसेस वगैरह, लोन वगैरह में सब ये आया, और बैंक ने रिकवरी प्रोसेसिंग करके फ्लैट के ऊपर रिकवरी लाने को लाया. तो ये सब झमेले में सोसाइटी का राइट क्या रहेगा और सोसाइटी मेंटेनेंस कैसे वसूल करेगी? सेल कर दिया उसने फ्लैट बैंक ने? नहीं, अभी तो वो मेंबर ही रह रहा है, उधर भी केस चल रहा है उसका. सब मेंबर है क्या मेंबर नहीं है वो तो बात अलग है. आप उनके अगेंस्ट प्रोसीडिंग कर सकते हैं. अभी वो तो रेवेन्यू अवेलेबल है. जो स्टैम्प ड्यूटी के पैसे उन्होंने पे नहीं किए हैं, उसके लिए आप स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रार के ऑफिस में कंप्लेंट कर दिया तो वो लोग भी उनका भी रिकवरी प्रोसीडिंग शुरू कर देंगे और वो भी पैसे वसूल कर सकते हैं. उनको वो अधिकार है. हाँ, मतलब मेरा कहने का मतलब वही कि कमेटी का स्टैंड राइट था ना कि उसने स्टैम्प ड्यूटी नहीं भराया तो हम उसको ट्रांसफर नहीं करेंगे. ट्रांसफर किसको करना है आपको? नहीं, वो मेंबर ने फ्लैट परचेस किया दूसरे मेंबर से और उसने स्टैम्प ड्यूटी नहीं भरा, इसलिए हमने कमेटी ने ट्रांसफर नहीं किया उसके नाम पे. तो ये बहाने पे उसने मेंटेनेंस देना बंद किया. स्टैम्प ड्यूटी रिकवर करना आपका ड्यूटी थोड़ा ही है. आप क्यों कर रहे हो स्टैम्प ड्यूटी रिकवरी नहीं कर रहा था. ऐसे एज पर लॉ सोसाइटी कमेटी को भी ट्रांसफर नहीं कर सकती ना उसको, जब तक उसका स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन नहीं किया बराबर. तो नहीं, स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रार ने आपको मना किया है क्या उनको स्टैम्प ड्यूटी ले ना ट्रांसफर करें? नहीं, ऐसा कोई बात नहीं हुई रजिस्ट्रार से. तो वो गैर कानूनी काम कर रहा है, पर वो आपका कितना लायबिलिटी आता है, आपको क्या करना है? आप जितना जल्दी ट्रांसफर करोगे उतना जल्दी वो आपका मेंबर हो जाएगा. आपको जल्दी रिकवरी. अच्छा, तो सोसाइटी का कोई लायबिलिटी नहीं आएगी ना जो उसने स्टैम्प ड्यूटी भरा नहीं है बराबर तो उसके ऊपर? हेलो, प्लीज रिपीट. हेलो, उसने स्टैम्प ड्यूटी पूरी नहीं भरी है तो फ्यूचर में सोसाइटी की कोई जवाबदारी नहीं आती है ना कमेटी मेंबर की, भाई उसने स्टैम्प ड्यूटी नहीं भरी थी तो आपने ट्रांसफर क्यों किया? देखिए कमेटी का जो रिकॉर्ड है वो मिरर रिफ्लेक्शन ऑफ प्रॉपर्टी रिकॉर्ड है. सब रजिस्ट्रार के ऑफिस में वो मालक है और आपकी सोसाइटी के रिकॉर्ड में मालक ना होने से उसको कोई फर्क नहीं पड़ने वाला है. ये तो अच्छा है आपके लिए कि आप मेंबर उनको बना दो और उनके बाकी के पैसे वसूल करो, उनको समझाओ स्टैम्प ड्यूटी का भी पेमेंट करे. और स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रार को इन्फॉर्म करने के बाद आपका जिम्मेदारी कम हो जाएगी. इसने पेमेंट नहीं किया है, इससे इतने पैसे ड्यूज है, आप रिकवर करिए. ओके, सो फॉर्मल इंफॉर्मेशन करके हम उसको ट्रांसफर दे सकते हैं. हाँ, कर दीजिए आप. थैंक यू. जितना जल्दी करोगे उतना करेगा. या आई एग्री. थैंक यू सर. थैंक यू सर का ऑडिबल नहीं है. हीरे सर आपका ऑडिबल नहीं है. या जी, हो गया, मेरे बात हो गया सर. थैंक यू सर. अरे हम हीरे सर की बात करें. अच्छा, हीरे सर. ओके, थँक्यू सर. हिरे सर तुमचा आवाज ऑडिएबल नाही आहे, तुम्ही अनम्यूट करू शकता हिरे सर. सर आता
सर थोडा थोडा आवाज ऐकू येतो. आय थिंक नेटचा कन्सर्न असेल तुमचा हिरे सर. सर पुढचा क्वेश्चन असा आहे सगळ्यांचा कॉमन. आता ऑलमोस्ट 12-13 लोकांनी विचारलाय. त्याच्यामध्ये जर सोसायटीचा मेंबर आहे त्या मेंबरनं मेंटेनन्स पे नाही केला आणि तो ऑलमोस्ट 2 लाख ते 5 लाखच्या आसपास आहे, तर त्याच्या कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आपण ते काढू शकतो? म्हणजे काही लोकांनी विचारलं आम्ही MSCB काढू का? काही लोकांनी सांगितलं आम्ही पाणी काढू का? काही लोक म्हणतात की बाबा आणखीन त्याला काय करता येईल की जे गव्हर्नमेंटनं अलाउ केलंय असं सांगा. तर असं काही करता येतं का? हा ओव्हरऑल 12-13 जणांचा क्वेश्चन आहे सर. मी फक्त एक समराईज म्हणून सांगतोय तुम्हाला. पाटील सर आणि हिरे सर दोघेही. आणि या प्रश्नाचं उत्तर पूर्वी पण दिलेलं आहे, हिरे साहेबांनी पण दिलेलं आहे. पाणी काही कापता येणार नाही आणि लाईट सुद्धा नाही कापता येत. त्याच्या दरवाजाला कुलूप पण लावता येणार नाही, त्याला लिफ्टची सेवा पण बंद करता येणार नाही किंवा त्याची सिक्युरिटी पण काढून घेता येणार नाही. त्याच्यामुळे सोसायटी कमिटीला रिकव्हरीसाठी नियमबाह्य उपाय करता येत नाहीत. आपण म्हणाल की मी तुमच्या फ्लॅटला कुलूप लावतो, तुला मध्ये जाऊ देत नाही, बाहेर येऊ देत नाही, तू मेंटेनन्स देत नाही सोसायटीचा, असं करता येणार नाहीये. नेहमीच याच्यासाठी कायदेशीर मार्गाचाच अवलंब करण्याचा ऍडवाइस देण्यात येत आहे. आपण ह्या बेकायदेशीर मार्गाने जाऊ नका. आता राहिला प्रश्न, असा काय उपाय आहे की जे कायद्याने परमिट केलेला आहे? कायद्याने परमिट केलेला उपाय आहे त्याला बिल देणे, नोटीस देणे, दावा दाखल करणे, दाव्यात सर्टिफिकेट घेणे, वसुलीसाठी देणे, जप्ती करणे आणि पैसे वसूल करणे. हा त्याच्यामध्ये कायदेशीर मार्ग आहे. आता काही काही ठिकाणी असं हा नेहमीच प्रश्न येऊ लागलाय की पाणी बंद केलं तर तो पैसे देईल. पाणी तुम्हाला नाही बंद करता येणार, लाईट पण नाही बंद करता येणार, फ्लॅटला कुलूप पण नाही लावता येणार आणि लिफ्टचा वापर पण बंद करता येणार नाही, सिक्युरिटी काढता येणार नाही. हे उपाय उपलब्ध नाहीत. हिरे साहेबांनी पण मगाशी क्लिअर केलंय आणि याच्यावरती मी पण ऍग्री आहे. थँक्यू सर, थँक्यू. हा बेसिकली 12-13 लोकांचा क्वेश्चन होता. त्यांनी वेगवेगळे सांगितले होते पर्याय की आम्ही हे करू का ते करू का, तर मी कंबाईन करून टाकलं. मला असं म्हणायचं आहे की कायद्याचा पर्याय अवलंबून असताना तर मार्गासाठी विचार करून वेळ वाया कशाला घालवतात? 2 लाखाचे 5 लाख झाले, 5 लाखाचे 6 होतील, 6चे 7 होतील, अमाऊंट वाढत जाईल, तुम्हाला उशीर होत जाईल. तुम्ही थांबू नका, पटकन निर्णय करा. बरोबर सर, बरोबर. सर हॅलो, येतोय का आवाज माझा? येस सर, आता ऐकू येतोय आवाज. बरं येस, क्लिअर ऐक. बोला ना सर. हा, ते जे मागचा प्रश्न आणि आता हा जो आहे या दोन्ही याच्यामध्ये मी सांगतोय की काही ठिकाणी आता यांनी जसं स्टॅम्प ड्युटीचा विषय मांडलेला आहे, काही ठिकाणी संस्थामध्ये आम्ही व्हॅट आम्हाला वसूल करायचे, काही 1-2 सोसायट्यांमध्ये तसे विषय होते. ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला स्पेसिफिक व्हॅट ही त्या संबंधित फ्लॅट ओनरची जबाबदारी आहे. त्या बिल्डरने वसूल करावे किंवा जी काही व्हॅटची जी ऑथॉरिटी असेल तिने त्या संबंधित फ्लॅट ओनरला ती द्यावी. संस्थेने असे काही तुम्हाला काही कुठली ऑर्डर नसताना व्हॅट, स्टॅम्प ड्युटी किंवा अशा काही वसूल करण्यासाठीचे तुम्हाला काही अधिकार नाही आहेत. ती वसूल झाली नाही म्हणून मग तुम्ही त्यांचे बेसिक राईट्स त्यांना काही द्यायचे नाहीयेत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ती संबंधित जी ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीला कळवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ते कळवून टाका. ती संबंधित ऑथॉरिटी जे काय असेल ती ऑर्डर पास करेल आणि त्यानुसार ती रिकव्हरी त्याच्या पद्धतीने टॅक्सची रिकव्हरी असेल किंवा स्टॅम्प ड्युटीची रिकव्हरी असेल किंवा इतर कुठली ड्युटीची रिकव्हरी असेल ती संबंधित ऑथॉरिटी त्या पद्धतीने करेल. दुसरं एक पण या ठिकाणी मी एक इथं निदर्शनास आणू इच्छितो. अनेक वेळेला काही तुमचे फ्लॅट्स हे बँकांना किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना संबंधित मेंबर्सने हे मॉर्गेज करून दिलेले असतात आणि त्या वेळेला मग ते संबंधितांच्या एंट्र्या सुद्धा सोसायट्या करत नाहीत. तर ते पण करणं, कारण तिथे त्यांना समजा ती ऑर्डर पास झालेली असेल, सरपाईसी ऍक्ट नुसार असेल किंवा सेक्शन 101 नुसार बँकेचं काही कर्ज असेल आणि त्या फ्लॅटच्या संबंधित ती रिकव्हरीची ऑर्डर पास झालेली असेल, तुम्हाला सिम्पली त्याच्या पुढे फक्त एंट्री करायची आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला फक्त तुमचा चार्ज तर त्या ठिकाणी असतोच. तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये आमचा पण वाटा आहे आणि आमचा तुम्ही ज्यावेळी रिकव्हरी कराल ते विकून तर आमचा पण वाटा तुम्हाला देणं गरजेचं असेल. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये आम्ही करू शकणार नाही तुमच्या याच्यामध्ये, ते तुम्ही तिथे सांगणं गरजेचं आहे.
आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही चार्ज त्या ठिकाणी लावता, तो बँकेचा चार्ज लावायचा असेल त्याला, तर सोसायटीचा चार्ज त्या ठिकाणी पहिले लावा, की त्याची काही रक्कम बाकी असेल तर, आणि तेही संबंधित जे काही बँकेला किंवा जी कुठली काही ऑप्शन करणारी हे असेल त्यांना ते कळवत जा. दुसरा विषय आहे की सर्व्हिसेस जे आहे, सर्व्हिसेस बंद करता येणार नाहीत. फ्लॅट ओनर म्हणून तुमची अगदी बिल्डरच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्हाला जे काही आउटगोईंग आहेत ते बिल्डरला वसूल करण्याचे तुमच्याकडनं अधिकार आहेत, ते तुम्हाला देण्याचे तुमच्यावर कर्तव्य आहे. आणि इव्हन सोसायटी फॉर्म झाल्यानंतर सुद्धा सोसायटी मुळात त्या गोष्टीसाठीच फॉर्म केली जाते की टू मेंटेन अँड मॅनेज अँड ऍडमिनिस्ट्रेट द प्रॉपर्टी. आणि जर बेसिक हेच जर काम ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द प्रॉपर्टी, मेंटेनन्स ऑफ द प्रॉपर्टी करता येण्यासाठी तुमचं हे कर्तव्य आहे. आता हा जो नवीन कायदा आहे, कायद्यातल्या नवीन जे काही कलम आहेत त्याच्यामध्ये ते इव्हन आता सोसायटीचा मेंटेनन्स दिल्याशिवाय तुम्ही त्यांचं मेंबरशिप ट्रान्सफर करता येऊ शकत नाही, अशी एक क्लिअर कट तिथं प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि त्यामुळे हे अनेक असे हत्यार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला आता खूप जास्त काही त्याच्यासाठी करावं लागणार नाही, परंतु लिगल मीन्स आपण वापरावे. आपण एक सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये राहतो आहोत आणि सिव्हिलाइज सोसायटीमध्ये राहत असल्या कारणामुळे आपल्याला काही कुठल्याही प्रकारचे बार्बॅरिक आपल्याला ऍक्शन्स घ्यायचे नाहीयेत किंवा कोअर्सिव्ह ऍक्शन्स किंवा स्टेप्स ज्या पण घ्यायच्या असतील तरी त्या लिगल मीन्स किंवा लिगल फ्रेमवर्क मध्ये राहून आपल्याला घ्यायचे आहेत. जयवंत सर, हॅलो. बोला अरुण काका, जयवंत बोला. सर, आता मला बोला ना. फक्त जरा हिरे साहेबांनी जो आता मुद्दा मांडला बँकेच्या एनओसीच्या संदर्भात, त्याचाच धागा पकडून मला एक छोटंसंच निवेदन करायचं आहे की तुम्ही हिरे साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे. फक्त आम्ही ज्यावेळी एनओसी देतो आमच्या मेंबर्सला, त्यावेळी आम्ही त्या बँकेच्या एनओसी मध्ये अगदी स्पेसिफिकली लिहितो की सर्वात प्रथम चार्ज हा या प्रॉपर्टीवरती सोसायटीच्या ड्यूजचा राहील. जर सोसायटीचे ड्यूज जर काय नाही पेड करण्यात आले तर सर्वात वसुलीचा अधिकार हा सोसायटीचा राहील आणि नंतर मग तुमच्या मॉर्गेजचा त्याच्यावरती इफेक्ट चालू होईल, असं आम्ही स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मेन्शन करून देत असतो. थँक्यू. थँक्यू बाबा, थँक्यू. तर आता ऑलमोस्ट आपण 2.5 तास झालेत. सगळे मान्यवर बोलतात. जयवंत, तर मेरे पास आता क्वेश्चन है. जयवंत, हाँ जयवंत, मेरा एक क्वेश्चन है. कर सर, पूछिए ना सर. हाँ, ये क्वेश्चन व्हाट्सएप ग्रुप पे आए हुए हैं, इसलिए उसका आंसर अगर यहाँ मिलेगा कि लाइक एक सोसाइटी में 200 फ्लैट्स हैं और 10 शॉप्स हैं, तो वो वहां पर मेंटेनेंस का क्राइटेरिया क्या रहेगा? वो फ्लैट वहां पर 1 BHK, 2 BHK, 3 BHK भी हैं और शॉप्स है 400 या 500 मीटर की. तो वहां पर भी कुछ डिस्प्यूट कुछ सोसाइटी ने मुझे व्हाट्सएप ग्रुप पे पूछे थे. हाउ टू चार्ज द मेंटेनेंस देयर? ओनली रेजिडेंशियल देयर इज क्वेश्चन इज क्लियर, बट जहां पर पिन कर देते मला. हॅलो सर बोला सर, बोला सर. shall I repeat the question? No, I understood the question. There are 200 flats and there are shops, and some shops are of 400 square feet, some shops are of 500 square feet, some flats of 2 BHK, some flats are of 3 BHK. So the maintenance तो अभी यूनिट के हिसाब से हम रेसिडेंशियल के लिए कर रहे हैं, तो शॉप के लिए भी यूनिट से करिए. आपको यूनिट से नहीं करना है तो जनरल मीटिंग में डिसाइड करिए. दीज आर द रेमेडीज. I would like to seek information from the present members. What is the practice in their society? What they are doing to answer such a kind of question? Is there anybody who can contribute? Hello. Yeah, any member can Hello. answer this. Hello, Hello. sir. Hello, sir. I'm Nitin here, Nitin Desai. I'm treasurer in the Rajveer Palace Society, Pimple Saudagar. So we have such kind of shops, especially bank, cooperative bank is available in the society premises, and we are charging half yearly maintenance. That amount has been decided by maybe once we formed the society few years back. So around maybe 7,000 rupees we are charging for 6 months. So 2 bills we are raising in a year for this kind of establishment as a maintenance recovery. So that is what the practice we are following, and they are paying it regularly without much difficulties.
My question was not related to periodicity or frequency of how to get the payment. It was how to charge in the bill. Yeah, we are raising them to separate service bill. No. The remedy you have found for yourself is good for your society, but the question still remains whether it should be per square feet or per. That was the question. Yeah. I feel Garg Saab, right? Yeah, that we decided in the general body meeting the amount, right? That amount is Hello? higher than that we are charging. हॅलो. Yeah. Yes, who is calling? हा मी देशमुख बोलतो. आता धरणीकर सरांनी विचारला ना प्रश्न की माझ्याकडे काय आहे. हॅलो, बोलू काय? हा, तर आमच्याकडे 1-2 शॉप्स आहेत. ते बिल्डरचेच होते आणि ते बिल्डरनीच ऑक्युपाय केलेले होते त्यांच्या बिझनेससाठी. आणि बिल्डरला आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी सगळ्यांना समानच होतं, परंतु बिल्डरनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी 10% आम्हाला जास्त देत होते. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा काही आमच्याकडे वाद नव्हता. आजही कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. जेवढे समान, सगळ्यांना समान. फक्त त्यांनी एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी 10% जास्तीचं द्यायचं ऍग्री केलं होतं. त्याच्यानुसार आम्ही घेतोय. ही आमच्याकडचं अंडरस्टँडिंग आहे सर. हिरे साहेबांना काय कॉन्ट्रीब्युट करायचं याबद्दल? नाही, आता हा तसा म्हणजे अकॅडमिकली याच्यामध्ये जर विचार केला तर फ्लॅट ह्या व्याख्येमध्ये आपण जर म्हटलं, आता जो MCS ऍक्टची जी फ्लॅट ही व्याख्या आहे, त्या फ्लॅट ह्या व्याख्येमध्ये ब्लॉक, चेंबर, ड्वेलिंग युनिट, अपार्टमेंट, ऑफिस, शोरूम, शॉप, गोडाऊन, प्रिमायसेस, स्यूट, टेनेमेंट या अशी त्याची खूप व्यापक व्याख्या केलेली आहे. आणि आपल्याला हाऊसिंग सोसायटीच्या आता याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटीची पण जी व्याख्या केलेली आहे की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हाऊसिंग सोसायटी मीन्स अ सोसायटी द ऑब्जेक्ट ऑफ विच इज टू प्रोव्हाइड द मेंबर्स विथ ओपन प्लॉट्स फॉर हाऊसिंग, ड्वेलिंग युनिट्स, हाऊसेस और फ्लॅट्स. ओके. Or if the open plots or the dwelling houses or flats are already acquired to provide its members common amenities and services and to demolish existing buildings वगैरे वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मला वाटतं हाऊसिंग सोसायटीची जी व्याख्या आहे त्याच्यात फ्लॅट्स हा शब्द नमूद केलेला आहे. आणि फ्लॅट्स ही व्याख्या खूप व्यापक केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रिमायसेस, कमर्शियल युनिट्स म्हणजे शॉप सुद्धा त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत, गोडाऊन इन्क्लूड केलेले आहेत. तर हा अत्यंत मी गर्ग साहेबांचं म्हणजे अभिनंदन की हा फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न यामध्ये त्यांनी विचारलेला आहे. आता अकॅडमिकली विचार केला किंवा ते सुद्धा तुमचे मेंबर आहेत. आमच्याकडे शॉप ओनर्सच्या तक्रारी येतात की 10 शॉप आहेत आणि 100 फ्लॅट आहेत. तर 100 फ्लॅटची लोक आहेत ते बळीतो कानपिळी मेजॉरिटीचा रूल म्हणून आमच्यावर जास्त मेंटेनन्स थोपवतात. आणि माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्या वेळेला मी ऍज अ रजिस्ट्रार म्हणून माझं स्वतःचं मत किंवा माझं स्वतःचं याच्यामध्ये मी ज्युडिशियसली याच्यामध्ये विचार केला की फ्लॅट या व्याख्येमध्ये सर्व समाविष्ट आहेत. बरं, दुसरी गोष्ट, शॉप ओनर्सला तुम्ही काय सर्व्हिसेस देतात? गेटवर जो काही सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाच्या कुठल्याही सेवा या शॉप ओनर्सला दिल्या जात नाहीत. तुमच्याकडे जी काही स्वच्छता करायला जी बाई येते किंवा जी माणसं येतात हाऊसकीपिंगची, ती कुठलीही शॉप ओनर्सला तुम्ही प्रोव्हाइड करत नाहीत. काही ठिकाणी तर शॉप ओनर्सला पाणी सुद्धा दिलं जात नाही. त्यांना इव्हन बेसिक जी काही त्यांची टॉयलेट वगैरेची जी काही सुविधा असेल ती स्वच्छता करण्यासाठी सुद्धा काही दिलं जात नाही. मग ते शॉप ओनर्स आमच्याकडे येतात की आम्ही त्या शॉपवर कर्ज काढायचं असतं किंवा आम्ही ते विकाय, कारण शॉप्स बऱ्यापैकी विकले जातात आणि ते विकायचं असेल किंवा भाड्याने द्यायचं तर आम्ही ते NOC आम्ही घेतो सोसायट्यांची, कारण आम्हाला यांच्याकडे जावं लागतंय, पोलिसांकडे जावं लागतंय. तर मग या परिस्थितीमध्ये आम्हाला जर सोसायटी कुठल्याच प्रकारची सर्व्हिस देत नाही आणि असं असताना सुद्धा रेसिडेन्शियल युनिट्स पेक्षा आमच्याकडनं जास्त चार्ज केलं जातं, हा मला वाटतं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि संस्थांनी सुद्धा याच्याकडे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही ज्या ठिकाणी अशा प्रकारे कॉम्पोजिट युनिट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी असं आहे, तर जर तुम्ही सर्व्हिसेस त्या ठिकाणी सिक्युरिटी सर्व्हिसेस देत असाल तर त्यांना सुद्धा त्या सिक्युरिटी सर्व्हिसेसचा लाभ दिला गेला पाहिजे. जर हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हे तुम्ही रेसिडेन्शियल युनिटसाठी देत असाल तर त्या शॉप ओनर्सला सुद्धा त्या दिल्या गेल्या पाहिजेत. पाणी तुम्ही देत असाल तर त्यांना सुद्धा पाणी दिलं गेलं पाहिजे किंवा इतर पण ज्या सुविधा असतील तर त्यांना सुद्धा त्याचा लाभ दिला गेला पाहिजे. हा, पार्किंगचा विषय असेल, पार्किंग त्यांना द्यायचं किंवा नाही द्यायचं किंवा पार्किंगचं कसं आतमध्ये करायचं त्याचं रेग्युलेशन ते तुम्ही ठरवा. पण मेंटेनन्सच्या बाबतीत माझं असं मत आहे की याच्यामध्ये तुम्ही एकमेकांची अंडरस्टँडिंग असेल तर वेल अँड गुड,
पण रजिस्ट्रार म्हणून जर माझ्याकडे काही कंप्लेंट आली तर मी या ठिकाणी हेच बघणार आहे की फ्लॅट या व्याख्येमध्ये सर्व येतात आणि त्यामुळे फ्लॅट नुसार त्या फ्लॅटची जी काही रक्कम आहे ती फिक्स करण्याचे अधिकार कमिटीला आहेत, जनरल बॉडीला आहेत आणि त्यामुळे सर्व फ्लॅट्सला सर्व युनिट्सला सारख्या प्रमाणात असावं असंही आपल्याकडे हायकोर्टाचं रुलिंग आहे. त्यामुळे माझ्याकडे रजिस्ट्रार म्हणून जर एखादी कंप्लेंट आली तर मी याचा अशा पद्धतीने अकॅडमिकलीच इथे विचार करणार आहे. अदरवाइज तुमचं जे काय चांगलं अंडरस्टँडिंग चालू असेल त्या पद्धतीने चालत असेल तर आई विल नॉट इंटरफेयर. हीरे सर जस्ट मैं ऐड करूंगा जो क्वेश्चन मेरे पास आए थे, जहां पर शॉप्स का एंट्री एग्जिट बिल्कुल सेपरेट है और शॉप ओनर आर नॉट एबल टू यूज एनी ऑफ द अमेनिटीज, तो जो कॉमन नॉट एबल टू यूज नहीं है सर, आप यूज नहीं देते. हमारे पास मैंने अभी 4 महीने पहले आई हैव गॉन इनटू द हाई कोर्ट जहां पे रजिस्ट्रार ने सोसाइटी के फेवर में दिया था डिसीजन. द ऑनरेबल जॉइंट रजिस्ट्रार हैज आल्सो कंफर्म किया है रजिस्ट्रार का ऑर्डर, बट हाई कोर्ट ने दोनों ऑर्डर खारिज कर दिया क्योंकि पर जो बेसिक यहाँ पे यही था कि ये हो नहीं रहा था, मतलब खारिज कर दिया, मतलब इट हैज गिवन स्टे एट प्रेजेंट. तो उसमें पर यूनिट के हिसाब से आपने करना चाहिए. यही उसके जो एडवोकेट है उसने यही बात की कि सर ये बेसिक है, बेसिक रूल है, सोसाइटी हैज नॉट फॉलोड एंड रजिस्ट्रार हैज नॉट सीन कि भाई ये पर यूनिट के हिसाब से तो जो 1 BHK को जो है या 2 BHK को जो है तो फ्लैट शॉप ओनर को वही होना चाहिए और इसके हाउसिंग सोसाइटीज के जो बायलॉज है इसमें ऐसा कुछ नहीं. तो हाईकोर्ट तो एकेडमी के लिए देखेगा, लॉ के हिसाब से देखेगा. फिलहाल तो जो अंडरस्टैंडिंग चल रहा है वो चल दीजिए. इफ नोबडी हैज गिवन, अगर धरणीधर पाटिल सर इसमें और कुछ अगर ऐड करना चाहेंगे कि शायद उसमें ही हैज सीन मेनी थिंग्स इन द लॉ और जुडिशियरी में. So I would say that we'll let us conclude this question. Question is debatable and it will take a lot of time. Already we are close to 10. Yes. I will say that there is no standard formula as such. पर स्प्रेडशीट जाएंगे क्या यूनिट के हिसाब से जाएंगे. But I would say that there should be a compromise and discussion and amicability. जसं अरुण काकांनी त्यांच्या शॉपकीपर कडून जास्त पैसे घेतले आणि त्यांनी आनंदाने दिले, सोसायटी त्यांना मदत करते, सोसायटी त्यांचं सगळं शॉपकीपरला आनंदात ठेवते, शॉपकीपरला जास्त पैसे द्यायला काही वाटणार नाही. ही इज अर्निंग मेंबर रादर, तो वी शुड कीप देम हैप्पी. कुछ सोसाइटी में समझो होटल है तो कुछ गंदगी करते हैं तो कुछ ज्यादा भी आप उनसे ले सकते हैं या ऐसा. डिस्क्रिमिनेशन नॉट अलाउड एंड स्टैंडर्ड फॉर्मूला न होने की वजह से जो आप फॉर्मूला निकालोगे उस हिसाब से चलना है आपको. स्वच्छता, पाणी, सुरक्षा हे आपण काय टाळू शकणार नाही, ते तुम्हाला द्यावंच लागेल. हायकोर्ट वॉज राईट when the court said that you have not applied your mind. Society will not get whatever they want to get. They have to treat each member as an equal person having all the rights of other member. Having flat owners का ज्यादा नंबर होने से you cannot use brute majority. It is not allowed. Majority है तो resolution हो गया तो that is not an ultimate thing. It has to be a reasonable and amicably. इट शुड बी एग्जीक्यूटेबल ना. आप फ्लैट ओनर से 10 रुपए लोगे और शॉपकीपर से 100 रुपए लोगे, इतना तो डिफरेंस नहीं चलेगा, नहीं चलने वाला है. थँक्यू. हॅलो, मी सुदेश राजे बोलतोय. संयोजक या ग्रुपचा संयोजक आहे, गर्ग सर सोबत काम करतो. माझा एक प्रश्न आहे धरणीधर सरांना की जेव्हा मेंटेनन्स आणि रिकव्हरीची जी केस आहे आपल्या जॉईंट सब रजिस्ट्रार कडे जाते त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे 91, 92 जे 101 मध्ये आपण हे करतो, त्याला रिव्हिजन झाल्यानंतर सुद्धा, तर रिव्हिजन मध्ये जर समजा सोसायटी जिंकली तर त्यानंतर जर समजा समोरचा जो फ्लॅट धारक आहे त्याला हायकोर्टात जायचा अधिकार आहे का? आहे. आपली चर्चा पण झाली याच्यावरती, त्याला अधिकार आहे. हायकोर्टामध्ये जातात ते, हायकोर्टामध्ये जे जातात सोसायटीचे मेंबर रजिस्ट्रारच्या आदेशाविरुद्ध ते रिट पिटिशन मध्ये जातात आणि दॅट इज अ फंडामेंटल राईट. नोबडी कॅन डिनाय देम
even a criminal has a right to approach a court even after getting a punishment. तो उनको फिर भी कोर्ट, वो सुप्रीम कोर्ट तक सब आगे बढ़ सकते हैं, उसमें कोई प्रॉब्लम. अच्छा, दुसरा प्रश्न सर हेरे सरांना आहे माझा, की परवा 24/3ला 24/4ला एक नोटीस काढली होती की डिजिटल मीटिंग तुम्ही घेऊ शकता. डिजिटल मीटिंग मध्ये तुम्ही कमिटी मीटिंग घेऊ शकता की डिजिटल मीटिंग मध्ये आपण ही याची जनरल बॉडीची मीटिंग घेऊ शकतो. तर मला थोडं क्लेरिफिकेशन द्या. बाकी काय नाही, आता माझं स्वतःचं रजिस्ट्रार म्हणून याचं माझं असं मत आहे की ती जी 24/4/2020चं जे परिपत्रक आहे ते फक्त आपल्याला मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग घेण्यासंदर्भात काढलेलं आहे. आपण आता यामध्ये म्हणजे अनेक याच्यामध्ये कॉन्क्रीट जर तुम्हाला ब्लँकेटली या सर्व जर जनरल बॉडी मीटिंग घेण्याच्या परवानगी दिल्या तर लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ मग तुम्ही जनरल बॉडी मीटिंग मध्ये मग तुम्ही निवडणूक पण घेऊ शकाल असं त्याचा अर्थ निघेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की ऍट प्रेझेंट लेट द रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजने ही जे परिपत्रक दिलेलं आहे त्यांनीच असं जर स्पेशल जनरल बॉडी मीटिंग या जनरल बॉडी मीटिंग घेण्यासंदर्भात जर तशी एक्सक्लुझिव्ह परवानगी दिली तरच आपण ती घेऊ शकणार आहोत. आणि मला वाटतं त्यापेक्षा आपण जे पोलीस ऑथॉरिटी असेल त्या पोलीस ऑथॉरिटीची परवानगी घ्यावी की आमच्या सोसायटीमध्ये असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला जनरल बॉडी मीटिंग घेण्यात यावी, आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग पाळू. शेवटी जमावबंदीचा आदेश जो आहे तो पोलीस ऑथॉरिटीने काढलेला आहे, तो काही रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजने काढलेला नाहीये. आम्ही फक्त ही सोय उपलब्ध करून दिली फॉर द पर्पज ऑफ मॅनेजमेंट कमिटी मीटिंग्स. कारण बोर्ड मीटिंग झाल्या नाहीत तर आपला डे टू डे जो व्यवहार आहे तो ठप्प पडू शकतो. मॅनेजमेंट जनरल बॉडी मीटिंग ज्या आहेत त्या फॉर एक्सक्लुझिव्ह काही ठराविक गोष्टींसाठी आपण घेतो जिथं पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे. हा, मला हे मान्य आहे की काही ठिकाणी पॉलिसी डिसिजन्स घेण्याची आवश्यकता पडू शकते आणि मग अशा वेळेला ज्यांनी तो जमावबंदीचा आदेश दिलेला, कारण सोसायट्यांमध्ये गर्दी करू नये, सोसायट्यांमध्ये कार्यक्रम घेऊ नये, सभा घेऊन असे जे आदेश दिलेले आहेत हे काही सहकार खात्याने दिलेले नाहीयेत. त्या संबंधित लोकल स्थानिक लेवलला जी काही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे सेक्शन 144 त्यांनी ते आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्याचे अधिकार त्यांना आहेत. आपण त्यांच्याकडे अप्रोच व्हावं आणि त्यांच्याकडनं त्यांना ते पटवून द्यावं, म्हणजे ते ठराविक वेळेसाठी ते तुम्हाला परवानगी देतील. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर, व्हेरी व्हेरी थँक्यू. I think we had a long session now and hello Jayant. Hello. Vaishali madam. Sir, एक question sir. हाँ. Sir, एक question. Last question. Patil sir. Patil sir. I'm Mani from Sapphire Park. Just on the recovery note, हमने notice दे दिया है, but the person member pays only partial payment and further he delays the payment. वो केस में whether the first notice holds good और वापस नया नोटिस निकालना पड़ेगा. आपकी आवाज तो इतनी ठीक नहीं थी, पर मैं आपका क्वेश्चन रिपीट करूं तो आप जरा जान लीजिए कि if I understood right. I understood that you have issued a notice to a person and the person has the member has made some part payment and all payment is not received. Is that right? Yes sir, correct. If it is so, you can file a proceeding for the remaining portion only. You cannot file for proceeding which was not noticed to him. तो नोटिस में समझो आपने उनको 100 रुपए इंटीमेट किया है, उन्होंने 56 रुपीज आपको पे किया है, तो आपको 44 रुपीज के लिए प्रोसीडिंग कर सकते हैं आप. So वापस नोटिस इश्यू करना है. आप आफ्टर नोटिस इश्यू करोगे तो दैट विल बी न्यू प्रोसीडिंग. So once again we have to wait for 30 days. नहीं, इफ यू वांट टू यूटिलाइज द प्रेजेंट नोटिस जो आपने दिया है उसको आपको यूटिलाइज करना है, तो आप फॉर रिमेनिंग पोर्शन के लिए रिकवरी प्रोसीडिंग शुरू कर दीजिए. जो आगे बढ़ेगा वो उसके लिए आप अलग सा प्रोसीडिंग कर सकते हैं. थैंक यू सर. We are getting late but still क्वेश्चन को मैं रिफ्रेम करता हूँ कि लोग मेंटेनेंस जो इंटरेस्ट है, इंटरेस्ट पेमेंट नहीं, उसने पेमेंट 1 साल बाद किया, उसका 21% या 18% से जो इंटरेस्ट बना है वो इंटरेस्ट नहीं देगा, प्रिंसिपल अमाउंट दे करके
दे जाता है. तो हाउ टू हैंडल इन दैट? आई थिंक दिस इज द क्वेश्चन आस्क्ड ऑन व्हाट्सएप ग्रुप. Amount of interest is unpaid on the part of the member. Society has every right to recover the interest amount. But if society wants to consider waiver of the interest, we had discussed this point also. We can always discuss it in general meeting and waive the amount if you want to. If you don't want to waive the amount, you obtain the certificate and recovery. It is your right. So this is the again no standard formula वाला बात हो गया. जो आपको समय पे ठीक लगे उस हिसाब से करते जाइए. और वो तो ही इज मेंबर इज अ पार्ट ऑफ द सोसाइटी. आपको एक साल में उसके इंटरेस्ट रिकवर करके क्या मिलने वाला है? अगले साल फिर मेंटेनेंस लेना है. तो wisdom will tell you what is to be done. In all the times act क्या करेगा? What did act says that society has charged the interest. Society has charged the interest as per the bylaws. Society has every right to recover the interest. So registrar will certify it and SRO will recover it. But it is up to the society whether you want to waive the interest or not, or whether you want to charge it or not. That is your choice. If you say that there is no interest to be charged to member, whenever they pay, we'll accept the amount. If this kind of resolution is there is no problem. Recovery will come to. पर ऐसी बात है कि जिसके ऊपर कोई इंटरेस्ट नहीं है वो अमाउंट हमेशा डिले हो जाती है. समझो मेरे को 3 लोगों के पैसे देने हैं, 2 लोगों के इंटरेस्ट फ्री है और 1 लोग का इंटरेस्ट है. तो मैं इंटरेस्ट वाला पहले दूंगा, इंटरेस्ट फ्री वाला मैं बाद में दूंगा. ऐसा होता है. So some punishment has to be there, some penalty has to be there. So this the interest is to motivate them. आप ये नहीं करोगे तो वो होगा, वो नहीं करोगे तो वो होगा. It's a motivating kind of fact. Again, there is no standard formula. Thank you. I think thank you. Let's wind up the session now. It is 10 o'clock. I'll request Vaishali madam. Yes sir, I'm there. Hello everyone. सर मेरा एक लास्ट क्वेश्चन है, प्लीज आप सुन लेना. सर वाइल आपने डिफॉल्टर कमिटी मेंबर के बारे में बताते वक्त कहा था कि डिफॉल्ट कैन नॉट बी क्योर्ड एंड द कमिटी मेंबर कैन नॉट रिमेन एन एमसी मेंबर इफ देयर इज सम डिफॉल्ट, और उसके लिए हम लोग रजिस्ट्रार के पास जाके उनको इन्फॉर्म कर सकते हैं. तो ये करने के लिए कोई टाइम लिमिट होता है, एक प्रोसीजर होता है, या फिर जो आपने रिकवरी जो प्रोसीडिंग बताई है डिटेल में वही फॉलो करने के बाद होगा? ये सब कैसे करते हैं? मतलब सर यू आर ऑन म्यूट सर. The moment the person goes in default, you inform the registrar that this person has gone in default for such and such amount for such and such period and he is committee member. Please remove him, and he will issue approved. Registrar will issue a notice and he will be removed from the committee, and once removal order is issued he cannot participate in the meeting. So this is the procedure. Generally what happens, a defaulting committee member always says that there is no default as such. What is the proof? Then to obtain the proof you have to file the proceeding, obtain recovery certificate, and that is proof enough to remove him. Then registrar will even not ask a single question. He will be just thrown out of the committee, and once that order is issued, he will not be able to attend to the meetings. Okay, sir. Yeah, Vaishali, please wind up now. Let's. Okay, thank you, sir. Thank you. Thank you for giving me this opportunity to thank everyone. And we are really fortunate to have Dharnidhar Patil sir and Shauraj Hire sir for this expert advice and expert lecture on how to recover the maintenance from the society members. And sir, thank you जो आपने इतनी डिटेल में बारीकी से आपने सारे एक्ट, सारे सबसेक्शंस, किस एपिलेट और किस अथॉरिटी के पास हमने जाना चाहिए, कौन सा हमारा फर्स्ट स्टेप होना चाहिए, कौन सा हमारा लास्ट स्टेप होना चाहिए, ये सब आपने बहुत ही अच्छी तरीके से हमको समझाया है. और उसी पेशेंस के साथ आपने हमारे सारे सवाल भी दिए, सवालों के जवाब भी दिए हैं, कुछ रिपीट भी हुए, फिर भी आप इतनी देर तक बैठे रहे. I am really very much thankful to you on behalf of all the participants from the organizing team. Thank you very much, Patil sir and Shauraj Hire sir.
And organizing team, thank you for bringing such eminent experts for our knowledge. Garg sir, Sudesh Rajesh sir, Jayant sir, thank you very much for organizing it in a very, very systematic way. Participants, patients की आपकी भी दाद देनी पड़ेगी. आप लोग बैठे और आखिर तक सवाल पूछते रहे. So ये पेन पॉइंट है सारी सोसाइटीज का, एंड उसका सभी ने बहुत अच्छी तरह से मतलब पेशेंटली पूछे भी और जवाब भी दिए. थैंक यू वेरी मच. और इसी नोट के साथ मैं ये मीटिंग ओवर हो गई ऐसा डिक्लेयर करती हूँ. हैव अ गुड नाइट, स्टे होम, सेफ. थैंक यू. अभी आज का वेबिनार प्रोग्राम हम यहीं पर समाप्त करते हैं. मैं केसी गर्ग सभी आयोजकों की तरफ से आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि आपने ये पूरा प्रोग्राम देखा. मुझे उम्मीद है कि आपकी अपेक्षाओं के अनुरूप ये प्रोग्राम आज हुआ है और हमारे एक्सपर्ट ने आपके सभी सवालों के जवाब आप दिए हैं अच्छे से और आप उससे संतुष्ट हुए होंगे. मुझे ये भी उम्मीद है कि जब हम सब अपनी सोसाइटी में जाएंगे तो ये जो आज वेबिनार से हमने सीखा है उसका भरपूर लाभ उठाएंगे. अभी मेरी आप सबसे एक अपील है कि आप जो भी सोसाइटी अभी तक फेडरेशन की मेंबर नहीं बनी है वो कृपया करके जल्दी से जल्दी फेडरेशन की मेंबर बन जाएं, ताकि आने वाले समय में हम जो भी और एजुकेशनल वेबिनार प्रोग्राम लेके आने वाले हैं आप सब उनका बहुत बहुत फायदा उठा सको. धन्यवाद.